पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझ्या या सब इन्स्पेक्टर साहेब अर्जुन वर्षा विनायक कदम या। फाईलचं काम झालं। काय बोलतो दाखवतो की हे अर्जय फाईल दे। जमीन नाव कधी करणार? तिथं कामाला सुरुवात झाली की लगेच करतो। आधी जमीन नावावर करायची मग कामाला सुरुवात करायची। अर्जय उगा आडमुठेपणासारखं करू नको। माझं ठरलंय तुझ्या, आधी जमीन नावावर करायची मग ही फाईल तुझ्या हातात द्या ना। फाईल दे, मी करतो जमीन नावावर। हे असले वायदे आहेत ना आधी 4 वेळा केलेत तू आणि सरकारांनी, तेव्हा ठेवला विश्वास, आता नाही थांब। अर्जय साधं गणित आहे। तिथं प्रोजेक्टचं काम सुरू झालं की लगेच जमीन नावावर करतो मी। दे फाईल। कशावरून म्हणजे लिहून देऊ का आता? राहू दे तू लिहून देणार, शब्द पाळणार, माझं आयुष्य जायचं। तर 2 दिवसात जमीन नाव झाली पाहिजे तुझी। वाह वाह अर्जय वाह। त्या सेठी अंदुदानेंना फोटो काढून पाठवतो की मी। धर की फोटोच काढायचा आहे। पकड काय रे अर्जय, कशी घेतली सही सांग? तुला काय करायचंय बाकीचं? काय बी म्हणा अर्जय, तुझ्याकडे ऑफिस काही चालत नाही का? झाले ना फोटो काढून? अरे चिडतो कशाला अर्जय, 1 नंबर काम केलंय का तू, 1 नंबर अर्जय। कसं आहे अर्जय, शेवटी बाप महत्वाचा रे। अरे विनू काकाने तुझ्यासाठी आतापर्यंत किती काय केलंय? हा 2 दिवसात जमीन नावावर झालीच पाहिजे। पण अर्जय अरे टिप्स दे मला, असंच मुठीत ठेवता आलं पाहिजे बायकोला। तुझ्या कामाशी काम ठेवा। अर्जय सांग की अर्जय, अरे सांग मला। अभिनंदन शेठ अभिनंदन, बरोबर टायमिंगला फोन केलाय तुम्ही, काम झालंय आपलं। संध्याकाळी होती ना छकुली, तू सारखं डेट नको करू ग। आपण काय म्हणायचं त्याला? दुपारचं जेवण म्हण की। पुरीनो इकडे काय करताय? अहो ऑफिसची डेट आहे पप्पा। काय? हे जेवण करायला शेतात आलाय वय? अहो पप्पा आपली दीदी दाजी एकत्र जेवण करणार आहे, त्याला डेट म्हणतात, तुम्हाला नाही कळणार ते। असं आहे वय? नाही मामा तसं नाही, ते तसं नाही मग कसं आहे मॅडम? डेट म्हणजे जेवायला जायचं का? आपल्या आवडत्या माणसाला जेवायला घेऊन जायचं म्हणजे डेट, तुम्हाला नाही कळणार ते, रोमॅन्टिक असतंय हो। हो माझी आई, मला नाही कळणार, तुला कळतंय ना, मग झालं तर। छकुले आगाव झालीच तू। यश मामा काही नाही रे, अरे आज मला सुट्टी होती ना आणि माझ्या कामाच्या लोडमुळे अर्जुनकडे नीट लक्षच देता येत नाही, म्हणून मग आज ठरवलं शेतात छान जेवणाचा प्लॅन करू, म्हणजे निवांत त्याच्याशी बोलता येईल, गप्पा मारता येतील। एकदम झाक येते। आणि घरनं आणलंय ना काय लागतंय ते? हा हे काय आणलंय की सगळं, तिकडे चूल आहे, त्याच्यावर स्वयंपाक कर, तुला मी जळान आणून देतो आणि चटई बी टाकून देतो। पण ती अर्जुन बाबा कधी येणार आहेत? अर्जुन बाबांना तू बोलवायचंयस म्हणजे त्याला यातलं काहीच माहित नाही, मी मुद्दाम सांगितलं नाही। हा म्हणजे सरप्राईज डेट काय? हा बर काय लागलं तर सांग मला। हा सांगते मी। आपण नाही काय लागणार आहे, मला माहिती ना, मागची डेट मीच केली होती। छकुले गप्प जरा। यश मामा मी स्वयंपाकाचं बघते, आलेच। पप्पा आपल्याला लय फुलं लागणार होती, लय मस्त डेकोरेशन करायचं, गाणी लावायची आणि त्या दुकानात तिकडे सोडून द्यायचं। होय मॅडम, ती आपली दीदी कलेक्टर झाली, ती एवढ्या ऑर्डर सोडत नाही, तुम्ही त्याच्यावर झालाय। या मी आलोच।
अगं छकुले सावकाश सोड. यश मामा हा. मी हे करते तुम्ही ते पाण्यात आणून द्या की. बरं हा. तू बघ व्यवस्थित हा. पान. पाणी. आपे हा. बघ डिअर आणि स्टँड आणले तुम्ही पण बेस मग कुठं ठेव. इथेच राहू दे मी लावते नंतर. बर मग इथं ठेवतो. हम्म. तुला काय लागलं आणखी तर सांग मला, मी इथंच आहे, आणून देतो लगेच. हो मामा. बर. बरं ऐक की आता एक काम कर अर्जुनला फोन लाव. लगेच हा लाव की. अरे म्हणजे एवढं आवडणं होईपर्यंत येईल तो. यशा बापू बोला की. अर्जुन बाबा तुम्ही शेतात या की लवकर. हो काय झालं? अहो शेतात गोळ झालाय, तुम्ही लवकर या. आपण झाले तरी काय, कदम ठीक आहेत ना? हो हो हाय तर ठीक आहे, तुम्ही लवकर या. बर 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 आलो. अयो अगले प्रश्न विचारायला लागलो होता अर्जुन बाबा. पण बरं झालं तुम्ही असं बोललात, म्हणजे तो इथे येईपर्यंत त्याला लक्षात नाही ना नेमकं काय चाललंय ते. बर चला राहिलेली काम आवरून घेऊ. काय चकुले? चला चला. बरं चालते. छकुले काय गप्पा तिथे मस्त झाले ना. एक नंबर केलंय. बर आता उरकलंय सगळं, आम्ही निघू का? यश मामा अरे जेवून जा की. नाही नको जेवायला, आम्ही घरी जाऊन जेऊ. काय चकुले? अरे मामा हिला आळू वडे आवडतात ना, थोडं खाऊन जा की. नको, तुम्हाला दोघांना वेळ पण मिळाला पाहिजे का नाही? चला. बरं थांब 2 मिनिट थांब ग. छकुले हे घे. आणि कसं झालंय मला सांगायचं. आज तुम्ही सोबती डेट साठी अगाऊ झाल्यास. बाय बाय. बाय. जाऊ काय जावा. बाय. काय झालंय आता? शेतात काय गोळ झालाय काय माहिती? आपल्याला काय कळलं तर नसेल ना? या शेतातनं सरळ समोर या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आप्पीच असणार आहे. आता पायातले बूट काढून वर या बघू.
काय चाललंय? हे आप्या कुठे आहे तू आणि काय आहे सगळं? सरप्राईज. अगं हो, पण कसलं? आप्पे आप्या प्रिय अर्जुन, मला सिरियामधले युद्ध आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणारे परिणाम यावर लिहायला सांग. झोपेत उठणं 10 पानं लिहू शकते, पण तुला हे पत्र लिहिताना मात्र काय लिहू तेच कळत नाही. पण मला जे वाटतंय, जसं वाटतंय तसं सांगते. मी सुरुवात करताना जेव्हा प्रिय अर्जुन लिहिलं ना, तेव्हाच आपोआप माझ्या चेहऱ्यावर हसून येतं. अरे कारण तू असाच आहे. पहिल्यांदा पण हॉटस्पॉटचा पासवर्ड सांगितला होतास ना, तेव्हा पण असंच हसून म्हटलं होतं. आणि अर्जुन, ते हसू अजूनही तसंच आहे. त्या दिवसापासून तू कायम माझ्या सोबत आहे. मला भीती वाटली, मला रडू आलं, मला टेन्शन आलं, तरी तू कायम माझ्या सोबत असते. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पनाही करू शकत नाही. एवढा महत्वाचा भाग झालायस तू माझ्या आयुष्याचा. तुला माहितीये, लई दिवस माझ्या मनात एक गोष्ट होती आणि ती तुला सांगायची पण होती. अर्जुन, मध्ये मध्ये मी तुझ्यावर संशय घेतलेला. पैसे कुठून आले असं विचारायचे. त्याचं ना मला लई वाईट वाटतंय. अर्जुन, तुझ्यासारखा बापू म्हणतात ना, तसं सोन्यासारख्या माणसावर मी उगाच संशय घेतला असं वाटत राहत. पण तू तेव्हा बी मला समजून घेतलीस. अर्जुन, तू एवढं भारी काय आहेस माहितीये का? कारण तू जीवापाड प्रेम करतो आणि समोरच्याला याची जाणीव करून देतो की ती व्यक्ती केवढं प्रेम डिझर्व करते. मला हीच जमीन पाहिजे जी या फाईल मध्ये. अरे सिटी सेंटर उभा करायचं आहे, साधी गोष्ट आहे का? आणि त्यासाठी या फाईलवर कलेक्टर मॅडमची सही पाहिजे. तुझ्यासारखं, तुझ्या इतकं प्रेम मला बी कधीतरी करता यावं. तुझीच आप्पी. आई शपथ, अर्जुन तू रडतोयस कशाला? सॉरी सॉरी, चुकलं माझं. नाही खरंच चुकलं. अरे मला माहिती होतं मला नाही जमणार, पण मग असं वाटलं तुला भारी वाटेल म्हणून मग मी लिहिलं. सॉरी खरंच. मी काय करू? तू मला शिक्षा दे. मी काय करू? मी उठा बशी जाऊ का? सॉरी की तू रडतोयस कशाला? तू कशाला सॉरी म्हणतीये? तू रडतोयस कशाला? एवढं सगळं कोण करतं? कोण करतं म्हणजे? अर्जुन, अरे एकमेकांसाठी करताना असं मोजून मापून करायचं असतं व्हय? ते अगं
भूक लागली आहे का? म्हणजे मला लागली जेवू की. चल जाऊ घरी जेवायला. घरी कशाला? इथं जेवू की. इथं बनवलंय सगळं. तीच तर सरप्राईज होतं ना. इथं मग अरे आज मला सुट्टी होती ना, मग मी ठरवलं होतं आजचा पूर्ण दिवस माझ्या मिस्टरांसाठी द्यायचा. होय. काय बघ हे तुला सुचलं कसं काय? हं? हा लई महत्वाचा प्रश्न आहे हा. अरे माझा एक मित्र आहे शहेनशा. त्याच्याकडनं आदन मधनं मी हे सगळं शिकत असते. चला. केवढा विश्वास आहे माझ्यावर आत्मीचा आणि केवढं प्रेम. हे माझ्यापासून कधीच लांब नाही गेलं पाहिजे. काही झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची. माझं तुझ्यावर जेव्हा पाड प्रेम. श्वास घ्यायचे आपण लक्षात थोडीच ठेवतो, आपोआप होतं ना.